टिंबाड्याला आमच्या चहाची तलब कशी असते चहाची ती सांगायसाठी मी तुम्हाला लावलंय. तुम्ही चहा असून देऊन देत कोणा तिकडे फक्त कालवा करू नका. ऐका तर म्हणू आता टिंबाड्याला चहा प्यायची लय तलब आहे माझ्या. चहासाठी काय काय लागतं? त्याला साखर लागते, पावडर लागते, दूध लागतंय, जळण लागतंय, सती उगात लागते. कधी उगात नाही, कधी उगात काय पीठ होतं का चहा होऊन होतं या गॅस आलाय. हो जेवढं सुख तेवढं दुःख आहे बाबा. त्या गॅस म्हणजे जेवढं सुख तेवढं दुःख आहे. जर गॅसचा स्फोट झाला तर काय होते? सगळी जगते. सगळी जगते, सगळी वड्याला नाही लागते ती. अरे माझ्या डिंबाड्याला चहा प्यायची तलब कशी आहे माहिती का? तर डिंबाड्याला तर चहासाठी काय लागतंय? साखर लागते, पावडर लागते, दूध लागतंय, जळण लागतंय. बाजारात साखरेसाठी काय केलं असेल? साखरच आणायची म्हणल्यावर त्याची तलब लय वाईट. जशी तंबाखूची तलब माणसाला शिवाला जरी असला तर ते गावात त्यांना तंबाखायला परत जाणार आणि माघारी. तसं तर चहाची तलब आहे माझ्या डिंबाड्याला. बाजारानं साखरेसाठी काय केलं असेल? अरे साखरेसाठी चैन मोडली 1.25 तोळ्याची, साखरेसाठी चैन मोडली 1.25 तोळ्याची. साखरेसाठी चैन मोडली 1.25 तोळ्याची, साखरेसाठी चैन मोडली 1.25 तोळ्याची. सवय तुला चहा पिण्याची, असली कसली सवय तुला चहा पिण्याची. वहिनी डिंबाड्यानं आमच्या साखरेसाठी 1.25 तोळ्याची चेन मोडल्या. तेव्हापासून गळ्यात दिसत आता बदाम घातले त्याने. चेन मोडल्या हो साखरेसाठी. ती 1.25 तोळ्याची. ती मध्ये चोर सुटल्या चोराच्या बिहाने घरात ठेवत या. बाबा साखरेसाठी 1.25 तोळ्याची चैन आजी मोडली. आता पावडर आणली पाहिजे. साखर आणली आता पावडरसाठी बाजारात काय केलं? आणि पावडरसाठी अंगठी मोडली 1/2 तोळ्याची, पावडरसाठी अंगठी मोडली 1/2 तोळ्याची. पावडरसाठी अंगठी मोडली 1/2 तोळ्याची, पावडरसाठी अंगठी मोडली 1/2 तोळ्याची. असली कसली सवय तुला चहा पिण्याची, असली कसली सवय तुला चहा पिण्याची. तर बाजूला मानो पावडरसाठी अंगठी मोडली 1/2 तोळ्याची. तेव्हा हातात कुठं अंगठी आहे का? काय डांगड्याची पण कवा घालत नाही. पावडरसाठी 1/2 तोळ्याची अंगठी मोडली बाजारानं. सवय बघा कसली चहाची. आता साखर आणली, पावडर आणली, आता दूध आणलं पाहिजे. मग दुधासाठी बाजारात काय केलं असेल? चेसमवाले ओळखताय का? दुधासाठी आमच्या डिंबाड्यानं पावडरसाठी पावडर आणली, दूध साखर आणली. तर दुधासाठी बाजारात काय केलं असेल? आणि दुधासाठी म्हैस आणली 1.25 लाखाची, दुधासाठी म्हैस आणली 1.25 लाखाची. दुधासाठी म्हैस आणली 1.25 लाखाची, दुधासाठी म्हैस आणली 1.25 लाखाची. असली कसली सवय तुला चहा पिण्याची, असली कसली सवय तुला चहा पिण्याची. तर दुधासाठी म्हैस आणली 1.25 लाखाची. ते पण कुठं आणली? चितळी डेअरीत ना. पायाची तिडी टाकू नका, पायाची तिडी टाकू नका.
ती पण चितळी डिरीत आणली बाजारात. किती मात्र दूध किती देतात माहिती आहे का? तांब्याभर चितळी डिरीतल्या का 11-12 लिटर दूध देते. एकदा दूध प्यायचं ते आपलं. हा. तर बाजारानं दुधासाठी म्हैस आणली चितळी डिरीची. आता साखर आणली, पावडर आणलं, दूध आणलं. आता चहा केला पाहिजे. सत्ययोगात काय गॅस होत आहे पावशी जरा ऐकून घ्या. आता बाजारानं जळणासाठी काय केलं असेल? आकार 6 महिन्याचा दिवस होता. हा धडार पेट होते त्या काय येत होती कुठल्या शाळेत घेत सर का शाळेच्या मागे बसत होत. हा बाजारानं बाजारात साखर आणली, पावडर आणली, दूध आणलं. आता चहा करायचं म्हणा जळण पाहिजे की. आकार 6 महिना पाऊस धो लागला तर पडायला, पाऊस भरपूर लागला तर पडायला. आता चहा करायचं म्हणत तर गरम करायचं म्हणत तर त्याला काय केलं साहेब बाजारानं? काय केलं? आणि चहासाठी तुळी काढली मात्या माळीची, चहासाठी तुळी काढली मात्या माळीची. चहासाठी तुळी काढली मात्या माळीची, चहासाठी तुळी काढली मात्या माळीची. आपली कसली सवय तुला चहा पिण्याची, आपली कसली सवय तुला चहा पिण्याची. बाजारावर वहिनी मध्या माळीची तुळी काढली. आता माळी राहिली असेल का? माळी तिकडे झाला असेल की चहा गावच पिऊन गेला असेल. चहा पिणार ठिकाणी आणि ढोलवाल्या